मी आज आपल्या सर्वांसमोर उभा आहे। आमच्यासाठी एक शायर असं म्हणतो, और हर बात सजा को बुलाती है, मगर जो काली रात का जहर पचा लेता है उसी को शिवशंकर महादेव कहलाते। आमच्यासाठी ते महादेव होते। आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली पैदा झालो, त्यांनी आम्हाला तयार केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अनेक लोकांना टिकवून ठेवलं। लोक कसे टिकवून ठेवायचं हे मार्गदर्शन जर कोणाकडून मिळालं असेल माझ्या जीवनामध्ये तर ते अर्ध्याने शेठजींपासून मिळालं। शेठजींनी अर्धा कप चहा माझं सर्व गाव सांगत होतं की त्यांच्याकडे काय असं बाकडे यावं की अर्ध्या कप चहामध्ये तिथे अनेक लोक जातात, बाबूजीकडे सोनं असून सुद्धा लोक जात नाही। दादा बरोबर आहे की नाही? परंतु अर्ध्या कप चहावर राजकारण केलं, सर्वांना प्रेमाने चहा पाजत होते, सर्वांशी प्रेमाने बोलत होते आणि जडणघडण जीवनामध्ये करत होते। आयुष्यात त्यांनी अनेक जडणघडणी केल्या। माझ्यासारख्या माणसाला त्यांनी जवळ करून माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, मी किती शेकडो मुलांना नोकरी लावू शकतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे असो, भुसावळच्या बिवा भैयाच्या संस्थेत असो किंवा संजय दादा गरुडकडे असो, मी शेकडो मुलं नोकरी लावली। हे फक्त शेठचं मार्गदर्शन होतं आणि त्याच्यामुळे हे संघटना आपण टिकतं आणि हे आपण सर्व टिकवून ठेवतो। आपण त्यांचे संस्कारच घेतले होते की चांगल्या लोकांना ठेवायचं, चांगले लोक वागवायचे आणि आपण त्याप्रमाणे त्यांच्या पावला पाऊल ठेवून पुढे आजपर्यंत आपण हा सर्व जगन्नाथाचा रथ खेचत आलो आणि पुढे याच्यापेक्षाही चांगलं अजून आपण आपलं करण्याचा मानस आहे आणि आपण ते करू, तेव्हाच त्यांच्या आत्माला खरी श्रद्धांजली मिळेल आपल्याकडून। आपण जर तसं नाही वागलो तर मला निश्चित असं वाटतं की आपण ही पाप केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून परमेश्वराला मी एकच मागणी करतो परमेश्वराकडे की आम्हाला अशी बुद्धी दे की आम्ही जे शेठजींचे विचार आहे त्याला पुढे घेऊन जाण्यामध्ये समर्थ राहू। एवढीच परमेश्वरची प्रार्थना करून शेठजींना आदरांजली वाहतो। ओम शांती।